नमस्कार, मी सुचिता स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। बटाट्याची भाजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? कधी गरम गरम पुरणपोळी सोबत लागणारी ती चमचमीत पिवळी धमक भाजी, तर कधी हॉटेलसारख्या खुसखुशीत डोशासोबत मिळणारी ती चविष्ट बटाटा भाजी। एकाच पद्धतीची भाजी पण तिची चव आणि वापर मात्र अनेक। मग ती टिफिनसाठी असो, प्रवासासाठी असो किंवा पाहुण्यांसाठी खास बेत असो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशीच ऑल इन वन बटाटा भाजीची रेसिपी, जी पाहिल्यानंतर तुम्ही इतर सर्व पद्धती विसरून जाल। ही भाजी परफेक्ट कशी बनवायची, त्याचे काही खास सिक्रेट्स आज मी या व्हिडिओत सांगणार आहे, त्यामुळे चॅनलला आपल्या आत्ताच सबस्क्राइब करा। चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूयात। पहिल्यांदा बटाटे शिजवून घेऊ, त्यासाठी कुकरमध्ये बटाटे घेऊ। तर इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी घालू, बटाटे बुडतील एवढंच पाणी घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। बटाटा शिजवतानाच मीठ घातल्यामुळे या बटाट्यांना चव छान येते। आता यावर झाकण लावून बटाटे हे आपण शिजवून घेऊ आणि याच्या 3 शिट्ट्या काढू। तीन शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करूया। भाजीला फोडणी देण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये तेल घेऊ। तर इथे मी 1.5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं की मग त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की गॅस आता कमी करायचा, कारण तेल खूप तापलेलं आहे, त्यामुळे आपला तडका करपू शकतो। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरं चांगलं फुललं की मग लगेच त्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या। मिरची तेलात चांगली तळली की मग यामध्ये कढीपत्ता घालायचे। 10 ते 12 कढीपत्ता घ्यायचे। आता यामध्ये 2 चिमूट हिंग घालायचे। त्यासोबत 4 मध्यम साईजचे कांदे बारीक पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। आता बटाट्याच्या भाजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा चांगला भाजणे। कांदा जर कच्चा राहिला तर ती भाजी खाताना तो कांदा करकर असा लागतो, त्यामुळे कांदा चांगला भाजण्यासाठी याच्यामध्ये 2 चिमूट मीठ टाकायचं आणि हे कांदा हलवून घेऊन गॅस कमी करायचा। मग यावर झाकून ते 2 ते 3 मिनिट कांदा छान शिजवून घेऊ। 3 मिनिट झालेत, कांदा शिजतोय। आता चेक करूया। तर बघा, कांद्याला बघा पाणी सुटलेलं आहे आणि कांदा बघा छान असा मऊसूत झालेला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालून हे 1 मिनिट परतून घेऊ। आता शिजवलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी करून त्या यामध्ये घालायच्या आणि हे आता छान मिक्स करून घेऊ। त्यासोबत यामध्ये मीठ घालून हे मिक्स करून घेऊ। आता शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। आपण यामध्ये मीठ घातलेलं पण एकाच ठिकाणी मीठ लागू नये म्हणून यावर असे एखादी ताट झाकून 2 मिनिट फक्त वाफ काढायची, म्हणजे मीठ ते विरघळून सर्व फोडींना लागते, त्यामुळे बटाटा हा चवीला आपला छान लागतो। 2 मिनिट झालेले आहेत, चेक करूया। तर बघा, मस्त अशी वाफ बसलेली आहे। बघा, तयार झाली मस्त अशी गरमागरम बटाट्याची भाजी। तर मंडळी, आपली ही झटपट आणि चविष्ट बटाट्याची भाजी तयार आहे। तुम्ही पाहू शकता याचा रंग आणि पोत किती सुरेख आला आहे। ही भाजी तुम्ही डोशासोबत मसाला म्हणून वापरू शकता किंवा सणासुदीला पुरणपोळीचा बेत असेल तर ही भाजी त्या ताटाची शोभा नक्कीच वाढवेल। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा साध्या सोप्या आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।